नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25 साठी मैदानी चाचणी जी आयोजित केली जाणार होती 20 जानेवारी 2026 पासून ती पुढे ढकलण्यात आली होती. आता नवीन ज्या तारखा आहेत त्या संदर्भातली महत्वाची अशी अपडेट आली आहे. म्हणजे नवीन तारखा कधीपासून पोलीस भरती सुरू होऊ शकते याबाबतची अपडेट आहे. तर ती पूर्ण डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की सर्व जिल्ह्यांसाठी मैदानी चाचणीच्या नवीन तारखा म्हणजे नवीन जे अपडेट आहे त्यानुसार मैदानी चाचणी कधीपासून सुरू होऊ शकते. तर हे परिपत्रक पाहू शकता तुमच्या समोर. मुंबईसाठीचं परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं दिनांक 13 जानेवारी 2026 म्हणजे कालचं परिपत्रक. संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी अशाच महत्वाच्या माहिती अपडेट मिळवण्यासाठी डोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर पाहू शकता अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पथके मुंबई यांच्या कार्यालयाअंतर्गत सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री खरेदी करण्याबाबतचं परवानगी देण्याबाबतचं परिपत्रक हे काल जाहीर करण्यात आलं होतं. उपरोक्त विषयानुसरून 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या पूर्वतयारीसाठी भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री करता लागणारे साहित्य खरेदी करता ई टेंडरिंग पद्धत राबवण्याकरता शासनाने राज्य निवडणूक आयोगाने खालील अटीसापेक्ष मान्यता दिली आहे. तर यामध्ये पाहू शकता राज्य निवडणूक आयोगाने जी मान्यता दिली त्यानुसार पोलीस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, OMR परीक्षेकरता वेंडर निश्चित करणे, RFID व अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून घेणे तसेच भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्री खरेदी इत्यादी करता निविदा प्रसिद्ध करण्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य निवडणूक आयोगाची अनुमती देण्यात येत आहे. आणि या अंतर्गत सध्या राज्यात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमल सुरू असून त्या पश्चात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रस्तावित निवडणुकांमुळे लागू होणाऱ्या आदर्श आचारसंहिता अंमल संपल्यानंतरच संबंधित उमेदवारांच्या प्रत्यक्ष मैदानी स्पर्धा शारीरिक चाचणी घेण्याबाबतची कारवाई करण्यात यावी. सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे दोन्ही निवडणुकींची आचारसंहिता संपल्यानंतरच मैदानी चाचणी घेण्यात येईल. याचा अर्थ पाहू शकता आता जर यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जी आचारसंहिता जारी करण्यात आली ती मला वाटते पुढच्या महिन्यामध्ये 14 फेब्रुवारी 14 मला वाटते 14 नाही 13 फेब्रुवारी नंतर संपत आहे. या कारणामुळे कदाचित मला वाटतं 7 फेब्रुवारीला जो निकाल आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जाहीर होणार आहे. त्याच्यानंतर उमेदवारांची जी नवीन म्हणजे उमेदवारांच्या ज्या नवीन तारखा आहेत मैदानी चाचणीसाठीच्या सगळ्या जिल्ह्यांच्या जाहीर होतील. याचा अर्थ असा आहे की 20 तारखेला ज्या जिल्ह्यांच्या अपडेट आल्या होत्या तारखा त्यांचं वेळापत्रक आलं होतं यामध्ये मैदानी चाचणीबाबतचं त्यांची मैदानी चाचणी 7 फेब्रुवारी नंतर म्हणजे 10-11 तारखेपर्यंत सुरू होऊ शकतात. 7 फेब्रुवारी नंतर लगेचच मैदानी चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाहू शकता जी अपडेट आपण दिली होती त्या अगोदर त्यानुसारच मैदानी चाचण्या घेण्यात येतील. फक्त थोड्याशा पुढे गेलेत आणि या कारणामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कदाचित हॉल तिकीट जे आहे प्रवेशपत्र जिल्हा निहाय उपलब्ध होईल. आणि ज्या ज्या जिल्ह्यांच्या तारखा आल्या होत्या त्या सगळ्यांसाठी या पद्धतीनेच मैदानी चाचणी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 7 फेब्रुवारीला निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर 8-9 तारखेपर्यंत कदाचित वेळापत्रक जाहीर होईल नवीन आणि त्याच्यानंतर 11-12 तारखेपासून मैदानी चाचण्या या सुरू होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. आताच्या घडीची अत्यंत महत्वाची नवीन अशी अपडेट आहे. तरी खालील नमूद प्रमुख घटकांना कळवण्यात येते की 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी पाहू शकता. इथे तारीख सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे इथे तारीख सुद्धा स्पष्टपणे सांगितलेली आहे की 11 फेब्रुवारी 2026 पासून प्रस्तावित आहे. संपूर्ण तारीख दिले. हे जे घटक आहेत त्या घटकांची नावं सुद्धा त्यामध्ये जाहीर करण्यात आली आहेत आणि त्या घटकांची जी मैदानी चाचणी आहे ही 11 फेब्रुवारी सगळ्या जिल्ह्यांसाठी महत्वाची अपडेट. तर नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन 2024-25
पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ही दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून प्रस्तावित आहे. तर याकरता संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या आधिपत्याखालील सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री करता लागणारे साहित्य खरेदी करता ई टेंडरिंग सुविधा किंवा दर करार पद्धत राबवण्याची कारवाई सध्या सुरू करावी. याचा अर्थ स्पष्ट आहे. ज्या तारखा 20 तारखेला सुरू होणाऱ्या ज्या पैदारी चाचण्या होत्या 20 जानेवारी पासून, 100% 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. जे उमेदवार तयारी करत होते त्यांच्यासाठी खूपच महत्वाचे असे अपडेट. म्हणजे 8-9 तारखेपर्यंत कदाचित प्रवेशपत्र उपलब्ध होईल. तुमची जी मैदानी चाचणी आहे, जे वेळापत्रक आहे तसंच पुढे ढकललं गेले. म्हणजे त्यामध्ये जे 1300 उमेदवार बोलवले होते ते तसंच राहील. फक्त तारखा बदलतील आणि तुमचं हॉल तिकीट तुम्हाला उपलब्ध होईल. मैदान सुद्धा सेम असेल. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अशी अपडेट पोलीस भरती 2024-25 बाबत आलेली आहे. 11 फेब्रुवारी पासून मैदानी चाचण्या सुरू होत आहेत. पोलीस भरतीबाबतच्या अशा सगळ्या महत्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.